तीच एमआयडीसी ना चालेल 5 गावठाणात पाणी साचलंच पाहिजे गावठाणात पाणी गावठाणात पाणी गावठाणात जमीन फॅक्टरी पर्यावरणाचा ऱ्हास थांबलाच पाहिजे पर्यावरणाचा ऱ्हास मी सिद्धेश्वर तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष रावसाहेब पाटील आमच्या शिंदखेडा तालुक्याच्या बेटावर जातोड या गावालगत MIDC एरिया आहे. त्यात MIDCच्या अधिकाऱ्यांनी जातोडा हद्दीतील धरण गावठाण हद्दीतील धरण बळजबरीने तोडून त्यातील पाणी संपूर्णतः नाश केलेले आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी गावठाणाची जमीन असल्यामुळे त्या ठिकाणी घरकुलंसुद्धा त्या ठिकाणी बांधली जाणार होती. त्याचाही ग्रामस्थांचं त्यामुळे नुकसान झालेलं आहे. हे याला कुठलीही परवानगी शासनाने दिलेली नाही. त्यांना परवानगी मागितली तर ते उडावळीची उत्तर देतात आणि दमदाटी करतात आणि बळजबरीने मोठी मोठी मशीन आणून तिथं काम सुरू ठेवतात. तर हे ग्रामस्थांच्या दृष्टीने अतिशय हानिकारक व भीतीदायक असं वातावरण निर्माण त्यांनी केलेलं आहे. तरी महाशय जिल्हाधिकारी साहेब यांनी यांचा हस्तक्षेप करून ते काम ताबडतोब थांबवावे व त्याचप्रमाणे वंडर फॅक्टरी जी आहे त्याचा सिमेंटचा प्रदूषणाचा त्रास या गावालगत फक्त 50 फुटावर जातोडा हे गाव आहे. त्यामुळे हे ग्रामस्थांना तिथं जीवन जगणं हलकीचं होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी वंडर फॅक्टरी न टाकता दुसरी कुठली स्पेअर पार्टची मशीन टाकली तरी चालेल, परंतु ही वंडर फॅक्टरी त्या ठिकाणी बंद करावी व पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा अशी विनंती ही जातोडा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आहे. आम्ही अल्पसंख्याकांचे लोक आहेत पण आमची काही कारवाई कोणी ऐकत नाही. आम्ही प्रत्येक वेळी त्याच्यावर 54% अल्पसंख्याकाचा आहे. त्यांच्या मनात अशी भीती निर्माण झाली आहे की आम्ही अल्पसंख्याक असल्यामुळे आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. शासनाने दुर्लक्ष करते, नेतेही दुर्लक्ष करतात. म्हणून आम्हाला जीवन जगणं कठीण झाले व आमच्या मनात सर्वांविषयी भीती निर्माण झाली आहे. तरी शासनाने जाणीवपूर्वक या कामामध्ये लक्ष घालावे व हे आमचं मागणी केलेलं काम परिपूर्ण न्यावे अशी ग्रामस्थांच्या वतीने मी आपणास सर्वांना विनंती करत आहे.